सामिल आणि अतुल सलामीचे दोन्ही बॅटर आपल्याला पाहायला मिळतात. ओपनिंग प्लेयर्स अमीर आणि अतुल. डेरिवली आणि आई गावदेवी चिंचरण असा विद्यमान सामना प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून WTC लाईव्ह टेलिकास्टचं विवरण आणि कौतुक करावं लागेल तिन्ही कॅमेरामॅन टेक्निकल टीम या ठिकाणी. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपण नेहमीच पाहतोय आणि या स्पर्धेच्या आयोजनामध्ये मेन मुख्य आयोजक मॉन्टी पाटील, विकी पाटील आणि दिनेश ठाकूर. मुरबी गावाचे सुपुत्र भूमिपुत्र, स्वतः क्रिकेट अनेक वर्ष खेळलेले आहेत. मुरबी गावाच्या क्रिकेटची परंपरा खूप मोठी आहे मित्रांनो. आणि लहानपणापासून ज्या गावात आम्ही देखील वाढलो आणि ज्या गावाचं क्रिकेट आम्ही पाहिलं, गावाची परंपरा, येत्या 2 तारखेला या ठिकाणी मुरबी गावाचा जत्रोत्सव हनुमान जयंती निमित्तानं आणि एक चांगला आध्यात्मिक कार्यक्रम देखील पाहायला मिळेल. जाऊया मॅचकडे. मॅच ऑन आहे. एका बाजूला डेरिवली आणि आई गावदेवी चिंचरण संघाचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. तिसरी रजनी आहे या स्पर्धेच्या माध्यमातून आणि आज प्रेक्षकांची अल्लोट गर्दी दुसऱ्या सत्रामध्ये देखील पाहायला मिळेल जसा जसे सामने पुढे जातील. पहिलं P1चं षटक, पॉवर प्लेचं षटक हाताळतोय गोलंदाज. पहिला बॉल, बॅटचा एज, बॉटम एज लागला, चेंडू गेला शॉर्ट, कव्हर पॉईंट रिजन 30 यार्डमध्ये. एक धाव, स्ट्राईक रोटेट झालेली आहे. पहिल्या धावेचा प्रारंभ आणि शुभारंभ होताना आपण पाहताय. आणि 1 या धावसंख्येने स्कोर कार्ड. मिस्टर अमीर मानसी स्पोर्ट्स डेरिवली संघाचे दोन्ही बॅटर सज्ज झाले. चिंचरण संघाचा हा गोलंदाज P1चं षटक हाताळतोय. अजून एक डॉट बॉल डिलिव्हर केलाय. यॉर्कर डिलिव्हरी, खोलवर टप्पा. सराव जर चांगला असेल ना टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर, अनेक वेळा एक गोलंदाज आज तर टेक्नॉलॉजीचा वापर करताना अनेक खेळाडू हे नेट्समध्ये सराव करतात. टेनिस बॉल क्रिकेट येणाऱ्या कालामध्ये आपण पाहाल एका वेगळ्या उंचीवर गेलेला तर आहे, अजून एका वेगळ्या उंचीवर जाईल. अजून एक बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल. 1 करोडची तब्बल स्पर्धा येत्या भेटीला येते प्रेक्षकांच्या भेटीला. खऱ्या अर्थाने ISPLची स्पर्धा आपण पाहिली, स्ट्रीट टू स्टेडियम असं वर्जन होतं त्या स्पर्धेचं. सचिन रमेश तेंडुलकरांनी लॉन्च केलेली स्पर्धा, त्यांच्या समेत अनेक कलाकार, सिने कलाकार, क्रिकेटपट्टूंचा सहभाग. ISPLची स्पर्धा. हो हो हो, या बॉलला पाठवले, संधी आहे, सुरेख झेल, ग्रेट कॅच. बॅक टू द डगआउट मध्ये अप्रतिम झेल पाहायला मिळाला. लगेच बॅटर रेडी राहायचं, अतिरिक्त वेळ नको. रजनी क्रिकेट आहे मित्रांनो, वेळेचं बंधन देखील आपल्याला पाळावं लागेल. रायगड क्रिकेटने नेहमीच आमच्या नवी मुंबई शहराला शिस्त आणि क्रिकेट शिकवलेलं आहे आणि रायगड क्रिकेट एक शिस्तीचं क्रिकेट खेळलं जातं या रायगड जिल्ह्यामध्ये. पहिलं विकेट बॅक टू द डगआउटमध्ये, एक अप्रतिम झेल टिपला, नियंत्रणपूर्ण झेल, एक अतिशय चांगला झेल. पहिलं विकेट डगआउटमध्ये 1 या आकड्यावर पहिल्या विकेटचं पतन. नवीन बॅटर येतो मिस्टर जितू नाईक. निकेश घाडगे P1चं षटक हाताळतोय. पॉवर प्ले 1चं षटक. अतिशय चांगली स्पर्धा, ज्या स्पर्धेची चर्चा यूट्यूबच्या माध्यमातून चालू आहे खऱ्या अर्थाने सोशल मीडियावर. आणि मेन मुख्य आयोजक मॉन्टी पाटील, विकी पाटील आणि दिनेश ठाकूर आणि त्यांचे सर्वच सहकारी गण या ठिकाणी अतिशय चांगली मेहनत या स्पर्धेकरता त्यांनी घेतलेली आहे. नवीन बॅटर येतोय मिस्टर जितू नाईक स्ट्राईक एंडकडे. लो फुलटॉस बॉल, गतिमान तेने हा चेंडू आपण पाहिला तोपर्यंत 1च धाव कंप्लीट. वैयक्तिक फलंदाजीचं अकाउंट ओपन करतोय जितू नाईक.
धावसंख्या स्कोर कार्डवर 2 या आकड्यावर 2 धावांचं धावफलक 1 विकेट डगआउटमध्ये आहे. या ठिकाणी डेरिवली संघाचं आई गावदेवी चिंधरण बोल्ड दुसऱ्या विकेटचं पतन. बॅटचा इनर एज लागला आणि परतावं लागेल डगआउटमध्ये. अजून एका बॅटरला दुसऱ्या विकेटचं पतन. 2 या आकड्यावर दोन धावा 2 विकेट अशा प्रकारचा आकडा पाहायला मिळतो धावफलकावर. पहिल्या षटकाचा संपलाय खेळ. आपण पाहता आई गावदेवी चिंधरण विरुद्ध डेरिवली असा विद्यमान सामना चालू आहे. नवीन बॅटर येतोय 5व्या क्रमांकावर निकेत दरे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय खेळ. P1चा षटकाचा संपलाय खेळ. हेलो, बहुत बहुत शुक्रिया राकेश टंडेल सर, इनका आवाज़ आप सुन रहे थे. तो चलते हैं मैदान के अंदर एक बार फिर से. ये मुकाबला जोरदार है और गुड शॉट. इट्स अ ब्यूटीफुल सिक्सर सामने डाउन द ग्राउंड और सीधी गेंद अंतरिक्ष. यस बैंक मैक्सिमम. तो इसी बीच ये लंबा बिग हिट आया 6 रन के लिए. सामने स्ट्रोक लगाया और छक्के के साथ यह देखा जाए तो मेरे हिसाब से तो डेरिवली टीम का अभी स्कोर आगे जा रहा है, यानी कि 8 पे. 9:03 घड़ी के अंदर. इसके बाद मुकाबला विनर विनर होगा. और इस बार घूम के खेलने की कोशिश की थी और ये भी हाथ से मौका गया. अंपायर की अदाकारी देखो सुनील दादा को बाकना पड़ा, क्योंकि कुछ भी हो सकता है ना. तो इससे पहले अंपायर मैदान के अंदर बहुत ही महत्वपूर्ण है और उनकी ड्यूटी बहुत हमसे ज़्यादा खतरनाक है. हाँ, लेकिन ये सवाल होता है क्योंकि अंदर खेल चल रहा है, उसके वो मध्यस्थी है, तो उनकी निगाह यानी कि नज़र जो है वो बाज की जैसी होनी चाहिए. और हो हाय, अब तक कितने सालों तक नज़र वही है. 9 स्कोर. इस बार कैच हिट मुश्किल है. ओ गुड कैच. ओहो, आसान नहीं थी लेकिन मुश्किल को आसान बना दिया विकेट कीपर ने. मुझे तो लग रहा था कैच नहीं हो सकता, लेकिन उन्होंने क्या कैच लपका. वेरी गुड, जबरदस्त कैच. कैचेस विन द मैचेस. बल्लेबाज गॉन. और इसी के साथ देखा जाए तो तीसरा झटका या डेरिवली टीम को. हो चुके हैं 3 बड़े झटके लगे हैं. आने वाले नए बल्लेबाज डेरिवली टीम के शंकर गायकवाड़. शंकर इस बार मैदान के अंदर. और ये सुनील दादा और सैंडी पालकर, इनका भी दोस्त है शंकर, जिनका नाम शंकर धोत्रे घोटिया. और एक बार फिर से इस बीच यहां बैकवर्ड छोड़ने के ऊपर गेंद भाग गई है. चौके की संभावना है. बॉल के पीछे खिलाड़ी दौड़ रहे. बॉल की जीत
फील्डर की हार, गेंद सीमा रेखा पार, नंबर 4। पाटिल जी, विकी पाटिल जी, यस मानसी स्पोर्ट डेरिवली। और टप्पा जरूर पीछे रखा था लेकिन सिंगल जरूर मिलेगा बल्ले से। तो बिल्कुल इसी बीच यहां सिंगल के साथ स्कोर आगे जा रहा है 15। तो मानसी स्पोर्ट डेरिवली टीम का स्कोर आगे जा रहा है 15 के घर में 3 विकेट के नुकसान पे। आर्यम एस के ग्रामस्थ मंडल मोरबी आयोजित स्वर्गीय कुमारी जीवा भोईर स्मृति ट्रॉफी और किया। और इसी बीच लगभग देखा जाए फाइन लेग सीमा रेखा के बाहर दंदनाती हुई चली गई है। 4 रन और की समाप्ति, बाउंड्री के साथ और खत्म। और बाउंड्री के साथ स्कोर 19, 3 विकेट के नुकसान पे मानसी स्पोर्ट डेरिवली टीम का स्कोर है 2 ओवर के समाप्ति के बाद। आने वाले 18 बॉल का खेल अभी भी बचा हुआ है। तर आमचे सन्मान्य जनार्दन बुवा पाटील यांचं आगमन झाले व्यासपीठावर, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत। येस येस आणि मोरबी गावची शान आमचे जनार्दन बुवा पाटील यांचं आगमन व्यासपीठावर, त्यांचं हार्दिक हार्दिक आपण स्वागत करतोय। शब्द सुनने सर्वप्रथम 19 लॉस ऑफ 3। और हमारे अनिल दादा पाटिल जो खारघर शहर ग्रामीण राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के अध्यक्ष, उन्होंने इस बार देखा जाए पूरा स्पॉन्सर किया है। और अच्छी बॉल, गेंद कितनी आगे फेंकी देखी है। और निकेश गड़गे की ये बॉल अच्छी। चंद्रन गांव हमारे महागुरु महादेव गड़गे साहब, इनकी गांव की टीम जरूर वो हमेशा मैच देख के होंगे। गड़गे साहब तो आपका तहे दिल से हम हार्दिक स्वागत। बोला गणपति बाप्पा मोरया। और उड़ाया और चल गई बार और सीधा स्ट्रोक, इट्स अ 4 रन। सामने डाउन द ग्राउंड, ऑन द राइट सीधा खेला है 4 रन। यानी कि तेंदुलकर साहब जी की याद आ गई, गावस्कर साहब की याद आ गई। और ये उड़ाया। इस बार कैच की संभावना है कि बाहर जाएगी लगती गेंद, लेकिन कैच है मेरे हिसाब से। यानी कि लॉन्ग ऑफ के ऊपर लिया, लॉन्ग ऑन के ऊपर लिया कैच। एंड द बिग हिट नंबर याद है 4था गॉन। यहां मानसी स्पोर्ट डेरिवली टीम को झटका लगा दीजिए। नए बल्लेबाज मैदान के अंदर, बैटिंग क्रमांक 6 के ऊपर मिडिल ऑर्डर के बल्लेबाज आए हैं आकाश भोईर। हम देख सकते हैं खिलाड़ी फैसले के ऊपर तैनात है। एक खिलाड़ी आप देख सकते हैं तो गली में तैनात है, एक शॉट फाइन लेग के ऊपर तैनात है, एक शॉट एक्स्ट्रा कॉर्क पर तैनात है दायरे के अंदर। गड़गे की गेंद और पीछे छक्का मारा है, सामने कुछ नहीं देने का। अगर शेर के पूंछ के ऊपर पाव रखेगा पप्पी थोड़ा लेगा सुनील दा तो ठोकेगा ही नहीं। आ गए 6 रन।
मानसी स्पोर्ट डेरोली टीम का स्कोर है। तो इस ओवर की आखिरी 2 गेंदों का खेल बचा हुआ है, 4 बॉल खत्म हो चुके हैं, 29 पे 4 विकेट गॉन हो चुके हैं। बैटिंग कर रही इस बार देखा डेरोली टीम, टॉस जीतकर आई गाउदी चिंद्रन बी टीम ने पहले गेंदबाजी करने का फैसला किया। इसके बाद मुकाबला स्वर्गीय महादेव काका शिवांश पेठाली बनाम, यहाँ से जो टीम जीतेगी उसके साथ मुकाबला होगा, विनर बना विनर। इस बार हवा में जरूर एलिवेशन कम है और कैच की संभावना, और गुड कैच सही कैच जज किया, मानना पड़ेगा मिड ऑन के क्षेत्र में आकर इस कैच को लव का। एंड द विकेट नंबर याद है 5वां गॉन, 29 लॉस ऑफ 5, मानसी स्पोर्ट डेरोली टीम डीजी। और नए बल्लेबाज विशाल बैटिंग क्रमांक 7 के ऊपर, 5 विकेट गॉन हो चुके हैं। लेकिन यहां मुझे लग रहा है गेंदबाजी अभी धार में चल रही है और पूरी नियंत्रण के साथ गेंदबाजी चल रही है। बहुत ही शानदार गेंदबाजी इस बार देखा निकेश गड़गे की। अंतिम बॉल शेष इस ओवर की लास्ट बॉल, और 2 ओवर में 4 विकेट लेने वाला ये तीसरे गेंदबाज है टूर्नामेंट के। इस बार टैप किया है जो एक शॉट एक्स्ट्रा के ऊपर, और इस बार गेंद गैप में चली गई। लॉन्ग ऑफ फील्डर गेंद को उठाने जा रहे, कवर अच्छा किया उन्होंने, मगर 2 रन लेने में कामयाब बने। इसी के साथ ही ओवर खत्म। बरोबर इकडे 3 षटकानंतर मलते वाटते मानसी स्पोर्ट डेरोली संघाची धावसंख्या 31ला 5 विकेट मैदानाच्या बाहेर, अजूनही 12 चेंडूचा खेळ वाजवी बाकी आहे। तो 12 गेंदों में कितने रन आएंगे देखना पड़ेगा। और 12वां खिलाड़ी, अगर खिलाड़ियों को पानी चाहिए तो आप इशारा दीजिए अंपायर को और पानी मिल जाएगा, ऐसा कोई बात नहीं है। कोई थकान अस्वस्थ आप लग रहे हैं तो पानी पीजिए। आखिरी 12 बॉल शेष, 31 लॉस ऑफ 5 विकेट। 3 ओवर के बाद की स्थिति इस बार देखा जाए मानसी स्पोर्ट डेरोली टीम की। आने वाले 12 बॉल शेष और 12 बॉल में कितने रन इकट्ठा करते हैं ये भी देखना पड़ेगा। अभी थोड़ा सा गियर बदलना पड़ेगा और ठोकम ठोक जोर से करना पड़ेगा, कि विकेट तो 5 गिर चुके आपके। पाटिल की ये गेंद इस बार देखा जाए बैकवर्ड स्क्वायर के ऊपर, लगता है अंपायर साहब बाउंड्री है, छक्का है, क्या है, लेकिन इशारा आ जाएगा। फील्डर क्या है, 6 रन। एस तो फिलहाल इस छक्के के साथ अभी स्कोर 37, धावा संख्या 37, लॉस ऑफ 5। अभी तुम्हें गियर बदलकर काम करना पड़ेगा क्योंकि ये 4था ओवर जारी है और 11 गेंदों का खेल बचा हुआ। इस ओवर की 5, आने वाली 6, और ये भी लॉप के भी छकड़ी, और बहुत ही लंबा विशाल छक्का डीप गैलेक्सी मारेगा के बाद गेंद ब्रह्मा जी के कमंडल में चली गई है, ठोक दीजिए।
और 42, दो गेंदों के ऊपर दो सिक्सर, 43, 43 स्कोर। और यहां आविष्कार के ऊपर हमला किया है जोरदार। और आज तीसरा छक्का आ जाएगा तो 500 रुपए का इनाम मिलेगा। कृष्णा राजभर इनके तरफ से एस 100 के 5 नोट। छक्के के लिए 500 है। और ये कैच है, लालच बुरी वाला है। तो तारीफ करना पड़ेगी या डीप एक्स्ट्रा और फील्डर की, जिन्होंने इस कैच को लपका। और इसी के साथ जिन्होंने जो 2 छक्के ठोके थे उसी बल्लेबाज को चलता कर दिया है। यानी कि 43 लॉस ऑफ 6 विकेट। इस बीच याद है डेरोली टीम का स्कोर। हॅलो, तर याचबरोबर सन्माननीय मुरबी गावचे आदर्श व्यक्तिमत्व भजन सम्राट जनार्दन बुवा पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे। त्यांचं मनपूर्वक स्वागत। आणि त्याचबरोबर तोंडरे गावचे उद्योजक सन्माननीय पी.के. शेठ पाटील इथे आलेले आहेत, त्यांचं मनपूर्वक स्वागत। आणि त्याचबरोबर तोंडरे गावचे सन्माननीय उद्योजक संदेश शेठ पाटील हे देखील इथे आलेले आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे। थोड्याच वेळामध्ये नक्कीच त्यांचं देखील स्टेजवरती आगमन होईल। आणि ऑपरेटर आमचे जनरेटर ऑपरेटर हा मंडपवाले जरा स्टेजशी संपर्क साधा। हा इलेक्ट्रिशियन या अपन। और अच्छी बॉल, बहुत ही बढ़िया बॉल। गेंद कितने आगे फेंकी थी, रफ्तार के साथ ये गेंद थी, नीचे भी रह गई है। यानी कि 2 गेंदों के ऊपर 2 सिक्सर लगाने के बाद तीसरी गेंद के ऊपर विकेट और चौथी गेंद डॉट। कल्पेश शेल के मैदान के अंदर। और इस बार यह गेंद देखिए, बैटर पैड के बीच से गेंद चली गई है। वापसी भरी गेंदबाजी चल रही है, बहुत ही खतरनाक गेंदबाजी। 2 सिक्सर लगाने के बाद 3 गेंदे डॉट। और आने वाली इस ओवर की अंतिम 2 गेंदें शेष है, 1 गेंद शेष है, लास्ट डिलीवरी। और ये गेंद संदीप पालकर जी दिशा से भटकी हुई है, लेग स्टंप के बाहर वाइड घोषित किया है। और अतिरिक्त रनों के साथ यह देखा जाए तो स्कोर आगे जा रहा है। मानसी स्पोर्ट डेरोली टीम का स्कोर है 44। हॅलो, तर याचबरोबर मुरबी गावचे आमचे सन्माननीय दिनेश धर्मा पाटील दिनादा इथे आलेले आहेत। त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं। आमचे जनार्दन बुवा देखील इथे मंचावरती आहेत। तर दिनेश पाटील यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती या। तसे आमचे बालाराम कडू इथे आले असतील तर या। त्याचबरोबर गुरुनाथ तांबडे असतील, विजय घरत, आमचे शिरीष घरत, संतोष, सगळे मुरबीचे ग्रामस्थ यांना विनंती आहे की आपण यावं, आपलं मनपूर्वक स्वागत आहे। त्याचबरोबर आमचे कैलाश ठाकूर हे देखील इथे आलेले आहेत, त्यांना देखील विनंती आहे की आपण देखील यावं। आणि 4 षटकानंतर मानसी स्पोर्ट डेरोली संघाची धावसंख्या बोर्डावर 48 ला 6 विकेट त्यांच्या गॉन झालेल्या आहेत। अब पारी की आखरी 6 गेंदे। हॅलो, त्याचबरोबर आमचे जावई पपडीच्या पाड्याचे आदरणीय नितीन रामदास पाटील हे देखील इथे आलेले आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे। सगळ्यांना विनंती आहे की यावं आपण व्यासपीठावरती। नक्कीच त्यांची एंट्री इथे होणारच आहे। चे समाधान भोईर असतील, त्याचबरोबर प्रवीण भोईर, रोशन आंग्रे, ब्रह्मा राजे, नक्कीच काल देखील त्यांनी या स्पर्धेचा आनंद घेतला लाईव्हच्या माध्यमातून। तर आमचे भाऊशेठ ठाकूर देखील इथे आलेले आहेत। भाऊशेठ, आपलं देखील स्वागत आहे। पेठचे देखील बरेच मान्यवर इथे आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत। आमचे नितेश पाटील खारगर हे जर आले असतील तर नितेश या। प्रदीप पाटील खारगर, आपलं देखील मनपूर्वक स्वागत असेल, यावं आपण। या विभागातील जे ग्रामस्थ इथे आलेले आहेत त्या सर्वांना विनंती आहे आयोजक कमिटीच्या वतीने की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। यस अमित, आखिरी 6 गेंदे और लॉप किया गेंद को लॉन्ग ऑन के ऊपर। इस बार देखा जाए पकड़ा कैच और विकेट नंबर या 7वां गॉन। 48 लॉस ऑफ 7। मानसी स्पोर्ट डेरोली टीम का स्कोर।
और अच्छी बॉल, इस बार विकेट कीपर थोड़े मिस हो गए, जरूर पकड़ नहीं सके गेंद को, लेकिन 22 के रूप में अतिरिक्त रन और एक सिंगल के साथ स्कोर 49। इस 49 50 बनाने के लिए मानसी स्पोर्ट डेरिवेटिव टीम को रन चाहिए मेरे हिसाब से, या 1 4 पे कल्पेश और अमन। इस बार देखा जाए, यहां देखा जाए तो 0 पे खेल रहे और अमन सामना करेंगे रोहन का। शॉर्ट बॉल जरूर थी, इस गेंद को हुक करने की कोशिश की थी लेकिन कामयाबी नहीं मिल गई है, यानी कि इस बार अंपायर सूचित कर रहे हैं कि बाउंस के लिए सावधान अगली। अंपायर के उंगली के सामने भारत रत्न मास्टर मास्टर सचिन रमेश तेंदुलकर साहब जी को भी झुकना पड़ा, क्योंकि अंपायर को उंगली करने में एक जो मजा है वो किधर नहीं है। यस, तो इस बीच सिंगल मिलेगा जरूर, स्टंपिंग, यस, वो लेग बाई के रूप में। और स्कोर इसी के साथ देखा, डेरोली टीम की 50 पूरी, 50 रन बोर्ड के ऊपर, 7 विकेट के नुकसान पे अर्धशतक लग गया टीम का। लेकिन इस ओवर की मेरे हिसाब से अंतिम 2 बॉल शेष और 4 गेंदों के ऊपर कोई रन नहीं आ चुका है। और देखिए 2 जो रन आ चुके मेरे हिसाब से वो खुद बल्लेबाज, और ये फुल टॉस जरूर है, ऑन ड्राइव किया लॉन्ग ऑन के ऊपर और खतरा बन सकता है। इसी के साथ बल्लेबाज गॉन, विकेट नंबर 8वां और स्कोर 51, लॉस ऑफ 8, मानसी स्पोर्ट डेरोली टीम का स्कोर। कल्पेश गॉन हो चुका है, रनआउट के रूप में विकेट गिर चुकी है। और आखिरी गेंद, आखिरी ओवर की, इनिंग की अंतिम ओवर की ये अंतिम बॉल है। इसके बाद मुकाबला स्वर्गीय महादेव काका शिवांश पेटाली बनाम, यहाँ से जो टीम जीत जाएगी उस टीम के साथ उनका मुकाबला होगा, मतलब विनर बनाम विनर मैच होगा। और नीचे रह गई गेंद, विकेट कीपर, और ये मौका हाथ से विकेट कीपर के पास से चला गया है। 22 के रूप में सिंगल, इनिंग खत्म। निर्धारित 5 ओवर में मानसी स्पोर्ट डेरोली टीम का स्कोर है 52 और जीतने के लिए आई गाउदी चिंद्रन बी टीम को 30 बॉल 53, मतलब 53 रनों की जरूरत है। निर्धारित 5 षटकामध्ये मानसी स्पोर्ट डेरोली संघ धावसंख्या झाली 52 आणि विजयासाठी आई गावदेवी चिंद्रन बी संघाला बरोबर 53 धावांची गरज, 30 चेंडू आणि 53 धावा। हॅलो, तर आपण इथे एक सन्मान घेतोय, मुरबी गावचे आमचे सन्माननीय भजन सम्राट आदरणीय जनार्दन बुवा पाटील यांचा आपण सन्मान करतोय। मी दिनेश ठाकूर आणि आमचे अनिलदादा पाटील यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय जनार्दन बुवा पाटील मुरबी यांचा आपण सन्मान करायचा आहे। वेळात वेळ काढून आपण इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक स्वागत आहे। तर बुवांचा सन्मान इथे होतोय। यस, धन्यवाद।
आणि विजयासाठी इकडे मात्र 53 धावांची गरज आहे. हॅलो. तर आता प्रत्येक मैदानामध्ये आलाय आमचे दिनेश ठाकूर यांचे भाचे आहेत आणि प्रत्येकसाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा पारितोषिक आहे आणि हॅट्रिकसाठी 5000. ह्या बात आहे. हा, याचबरोबर आमचे बबन बुवा मुरबी यांचे सुपुत्र योगेश ठाकूर इथे आलेले आहेत. योगेश, या आपण व्यासपीठावरती, आपलं स्वागत आहे, वेलकम. आमचे जनार्दन ठाकूर जावई जबाशेठ इथे आले असतील तर या. आपण गुरुनाथ नावडेकर, सचिन शेठ ठाकूर इथे उपस्थित असतील तर आपण यावं. त्यांची उपस्थिती नक्कीच आपल्याला इथे पाहायला मिळेल, त्यांचं देखील आगमन होईल. तर योगेश बबन ठाकूर, आमचे बबन बुवा यांच्या सुपुत्र यांच्या वतीने या स्पर्धेसाठी तब्बल 5000 रुपयाचा डोनेशन पुरस्कृत करण्यात आलाय. त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार. यस, आपण पाहताय आई गावदेवी चिंद्रण आणि डेरवली या दोन संघांमध्ये चालू सामना आहे. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. या ठिकाणी खऱ्या अर्थाने अमित म्हात्रे सर, पेन, हिंदीचा बुलंद आवाज, आणि आज या स्पर्धेच्या माध्यमातून ही वाणी आपण ऐकताय. या स्पर्धेचा लेखाजोखा आमचे आदरणीय गुरुवर्य, आमचे मामा संदीप पाटील सर यांच्या सुमधुर आवाजातून या स्पर्धेचा पूर्णपणे लेखाजोखा मांडला जात आहे. टार्गेट सेट झालेला आहे. या ठिकाणी आकड्यांचा खेळ आहे. क्रिकेट पहिला चेंडू डिलिव्हर होतोय. पहिला चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर डिलिव्हर इन पीच झाल्यानंतर डॉट बॉल. याच दरम्यान प्रतीकसाठी दिनेश ठाकूर जे मामा आहेत त्यांचे षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश पारितोषिक आहे. हॅट्रिकसाठी 5000 रुपये. हो, हा फटका डिलिव्हर केलाय, जाईल स्क्वेअर लेगच्या सीमारेषेच्या बाहेर. P1च्या षटकामध्ये ही फिल्डिंगची मर्यादा आहे आणि या ठिकाणी येतोय अप्रतिम चौकार. लाईन कव्हर अप केल्या. चांगलं क्रिकेट. तिसरं रजनी क्रिकेट आहे. हॅलो. तर याचबरोबर आमचे सन्माननीय मुरबी गावचे आदर्श व्यक्तिमत्व, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सक्षम नेतृत्व, सन्माननीय कमलाकर राजाराम पाटील अण्णा हे देखील इथे आलेले आहेत. त्यांना देखील विनंती आहे की आपण यावं. त्यांची देखील उपस्थिती आपल्याला या स्पर्धेमध्ये नक्कीच या व्यासपीठावरती पाहायला मिळेल. तर अण्णा, तुमचं मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. यस, आपण पाहताय अनेक मान्यवर पाहुणे या ठिकाणी. अण्णा ज्यांचा उल्लेख केला, आदरणीय मामा, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. हा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर डिलिव्हर इन पीच झाल्यानंतर अजून एक डॉट बॉल पाहायला मिळतंय. रजनी क्रिकेट आणि रजनी क्रिकेटची उत्कंठा या ठिकाणी या मुरबीच्या या मैदानावर स्वर्गीय दीपा पाटील क्रीडा नगरी सज्ज झालेली आहे. अजून एक बॅक टू बॅक डॉट बॉल. काय चेंडू डिलिव्हर केलाय, अप्रतिम गोलंदाजी. P1चं षटक या ठिकाणी आपण पाहताय आणि गोलंदाज आहे अतुल भोईर. 4 चेंडू डिलिव्हर इन पिच केले आहेत. एक चौकार, एक व्हाईट बॉल. 5 धावा धावपलकावर पाहायला मिळत आहेत. 6 धावा. हो, आता मात्र फ्रंट फुटवर येतोय. पूर्णपणे पाहताय तर बॅटर आहे या ठिकाणी, सलामीचा बॅटर मिस्टर प्रतीक पाटील. एक चौकार मारल्यानंतर कुठेतरी आत्मविश्वास हरवतोय, मात्र नियंत्रण ठेवावं लागेल. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर डिलिव्हर इन पीच झाल्यानंतर अजून एक अवांतर चेंडू. व्हाईट बॉल. धावसंख्या 7 या आकड्यावर पोहोचते. 53 धावांचं टार्गेट आहे. या ठिकाणी बॅटचा एज, लिडिंग एज लागला. चेंडू गेला शॉट थर्ड स्लिप कडे. तोपर्यंत धाव घेण्याचा एक फसवा प्रयत्न आणि पहिलं विकेट इन टू द डगआउट मध्ये. पहिल्या विकेटचा काढता पाय, पहिल्या विकेटचं पतन.
वर आदरणीय सन्माननीय माननीय योगीजी ठाकूर साहेब यांचा देखील सत्कार केला जाईल. आदरणीय योगीजी ठाकूर साहेब चंद्रकांत नावडेकर यांच्या शुभ हस्ते एक चांगलं व्यक्तिमत्व योगीजी ठाकूर साहेब. नेहमीच आम्ही उल्लेख करतो कला क्रीडा आध्यात्मिक सांस्कृतिक सांप्रदायिक आणि राजकीय क्षेत्रातील हे पनवेल शहरातील हे मान्यवर सर्व आणि आज मुरबी गावाच्या या मान सन्मानाच्या क्रीडा प्रतियोगितेमध्ये आपण आलात हे सर्व मान्यवर आपलं सहर्ष मी स्वागत करतोय. या सर्वच मान्यवरांचा या ठिकाणी शुभ सत्कार केला जातोय. सत्कार रूपी सन्मान आमच्या या प्रेझेंटेशन बॉक्सकडे आपण पाहू शकाल. 3 कॅमेऱ्यासह WCTC ची टीम सज्ज झालेली आहे या अतिशय चांगल्या आणि दर्जेदार क्रिकेट प्रतियोगितेमध्ये. या ठिकाणी लाईव्ह टेलिकास्ट चालू आहे. माझ्या समवेत गुणलेखक म्हणून आकडे मोड करतोय समीर ठाकूर. नवीन फलंदाज ऋषी पाटील. स्ट्राईक एंडला आपण पाहू शकाल डावखुऱ्या हाताचा उजव्या हाताचा बॅटर आविष्कार पाटील. आकाश भोईर P1च्या षटकानंतर P2चं षटक आकाश भोईर. 53 धावांचं टार्गेट आहे या ठिकाणी. हो आगली वेगळी ऍक्शन आहे. बुमराची आठवण करून देणारी ऍक्शन आहे या ठिकाणी. पहिला डॉट बॉल खांद्याचा वापर करतोय गतिमानतेने या ठिकाणी. गोलंदाजी एंडकडे पुन्हा एकदा जातोय. पहिला डॉट बॉल पुन्हा एकदा आविष्कार तयार. शॉर्ट आर्म फुलचा फटका आहे. नो मॅन्स लँड मध्ये जाईल तोपर्यंत P2च्या षटकामध्ये या ठिकाणी लॉंग लेगची सीमारेषा भेटतोय. हा चौकार अप्रतिम चौकार. धावसंख्या स्कोर कार्डवर 11 या आकड्यावर. 11 लॉस ऑफ 1 विकेट. आपण पाहताय डेरवली आणि आई गावदेवी चिंद्रन या 2 गावांचं हे क्रिकेट. चार धावा आल्या चौकार आल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाजी एंडकडे आविष्कार स्ट्राईक एंडकडे. आता मात्र शपन झाल्यानंतर दडपण प्रेशर. हा व्हाईट बॉल येतोय. एक्स्ट्राज येत आहेत. 1 ऍड होईल टीम टोटल मध्ये या धावफलकामध्ये. धावसंख्या 12 या आकड्यावर. 12 लॉस ऑफ 1 विकेट. 12 धावांचं धावफलक. 53चं टार्गेट आहे. खूप मोठा पल्ला गाठायचा आहे या नाईट रजनी क्रिकेटमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज आपण पाहू शकाल त्याच्या ऍक्शनवर नजरा आणि हात गतिमानतेने शॉर्ट झालेला. अजून एक डॉट बॉल येतोय. सुरेख गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळतंय. डेरवली आणि आई गावदेवी चिंद्रन असा सामना चालू आहे. स्वर्गीय कुमारी जीवा भोईर स्मृती चषक 2026 RM आणि SK ग्रामस्थ मंडल मुरबी आयोजित ही क्रिकेट प्रतियोगिता. अजून एक डॉट बॉल. काय गोलंदाजी डिलिव्हर इन पिच केलंय. आपल्या खांद्याचा वापर करतोय. आपल्या उंचीचा वापर करतोय. गतिमानतेने गोलंदाजी ट्रॅक कडनं धावतोय आणि बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल. अजून एक शॉर्ट पिचर डिलिव्हरी. तिसरा डॉट बॉल. यस पंच DRS वापर करतात. यस बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे या ठिकाणी. बॅट्समन रिव्ह्यू आहे. DRS डाऊटफुल रिव्ह्यू सिस्टीम ही टेक्नॉलॉजी आहे. क्रिकेटमध्ये आली काही वर्षांपूर्वी. त्याच्यानंतर क्रिकेटचं विवरण बदललं. DRS डाऊटफुल रिव्ह्यू सिस्टीम टेक्नॉलॉजीचा वापर. WTC ची जी टीम या ठिकाणी सज्ज झालेली आहे. हा फेअर डिलिव्हरी सर. फेअर डिलिव्हरी. चांगली पंच आहे मी म्हणेन. चांगली पंचगिरी मी म्हणेन. कारण रजनी क्रिकेटमध्ये प्रत्येक निर्णयाला खूप महत्त्व आहे. अजून एक डॉट बॉल लगातार. फिल्डिंग रिव्ह्यू लॉस्ट. बॅटिंग रिव्ह्यू लॉस्ट. हा फटका आलाय. सरळ स्ट्रेट हिट. सरळ फेकून दिलाय या बॉलला स्लॉटच्या बाहेर. इट्स अ मॅक्झिमम षटकार.
आध्यात्मिक आणि सांप्रदायिक परंपरा खूप मोठी आहे मित्रांनो. आलेल्या प्रत्येक मान्यवर पाहुण्यांचं पुनश्च मी या ठिकाणी मनस्वी स्वागत करतोय. जाऊया मॅचकडे. मॅच ऑन आहे. एका बाजूला क्रिकेटचा संघर्ष एका टोकाला पोहोचलेला आहे. धावसंख्या स्कोर कार्डवर 18, एक विकेट, 18 चेंडू आणि 34 धावांचं इक्वेशन आहे. आकडा बदलला, गणिती समीकरण बदललं, इक्वेशन बदललं. आकड्यांचा खेळ आहे क्रिकेट. 18 चेंडू आणि 35 धावांचं इक्वेशन आहे. आकडे चांगले, आकडे व्यवस्थित सांगा, नाही तर आमचे गुरुवर्य दशरथजी पाटील असते ना तर त्यांनी शब्दांची फेक केली असती, नाही तर आमची पाटणा फुटतील. बुवा कशात? आज बऱ्याच वर्षानंतर खऱ्या अर्थाने मुरबी गावामध्ये ॲज अ समालोचक म्हणून, कारण आमचे गुरुवर्य आदरणीय संदीप मामा पाटील नेहमीच आग्रह करतात पण कधी कधी वेळ मिळत नाही. आणि अनेक वेळा रायगड क्रिकेट समालोचक कमिटीसोबत आम्ही जोडलो आहोत अनेक स्पर्धांमध्ये आणि गावांमध्ये. त्यांनी आम्हाला मान दिला ॲज अ समालोचक म्हणून. त्याकरता आभार प्रकट करतोय आदरणीय गुरुवर्य संदीप पाटील यांचं देखील. हो 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 हो, पहिला बॉल योग्य टप्प्यावर डिलिव्हरीने पिच केलाय. पहिला डॉट बॉल आलाय. आता मात्र इक्वेशन बदललं. पहिला ओव्हर टाकलाय तोच गोलंदाज आहे. आता मात्र दुसऱ्या आणि सांघिक तिसऱ्या षटकामध्ये बॅटचा एज लागला होता, मात्र संधी होती त्यांच्या मागे, तोपर्यंत एकच धाव. इक्वेशन बघा क्षणाक्षणाला कसं बदलतंय. 16 चेंडू आणि 34 धावांचं इक्वेशन. आकडा आहे, गणिती समीकरण आहे, आव्हान आहे, लक्ष्य आहे, टार्गेट आहे. 16 चेंडू आणि 34 धावांचं इक्वेशन. पुन्हा एकदा नवीन बॅटर येतोय स्ट्राईक एंडकडे. आविष्कार पाटील या ठिकाणी पुन्हा एकदा स्ट्राईक एंडकडे पाहायला मिळत आहेत. हो, या फटक्याला पाठवलं, या बॉलला डीपिश कव्हर पॉइंट रिजनच्या बाहेर. अजून एक महत्वपूर्ण चौकार या चेसमधील, या इनिंगमधील अप्रतिम फटका पाहायला मिळतोय आविष्कार पाटील याच्या बॅटमधून, याच्या बॅटचा फ्लो. केली अजून एक धाव ऍड होईल टीम टोटल मध्ये धावसंख्या स्कोर कार्डवर. 24 धावा धावफलकावर. हा फटका पंच केलाय. गुडलेन स्पॉटच्या बॉलला पाठवलाय या प्लॉटच्या, या स्लॉटच्या बाहेर. इट्स अ मॅक्झिमम, इट्स अ फ्रेश षटकार, सिक्सर. धावसंख्या 30 वर. बॅटचा बॉटम एज लागला. स्वतः गोलंदाज शॉर्ट सिली मिडॉन कडे धावतोय, मिड विकेट कडे धावतोय. एकच धाव, एका धावेवर सीमित ठेवलेला आहे. संपलाय या षटकाचा खेळ. धावसंख्या 31 या आकड्यावर संपलाय 3 षटकांचा खेळ. धावसंख्या 31 धावांचा धावफलक, एक विकेट डगआउटमध्ये आहे. आणि आता मात्र इक्वेशन बदललं. 12 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 22 धावा. लगेच पाणी द्या ही विनंती असेल. ॲग्रेसिव्ह क्रिकेट चालू आहे या ठिकाणी. आपण पाहताय 12 चेंडू आणि 22 धावांच्या इक्वेशन आहे. यस, बारा चेंडू आणि 22 धावांचं इक्वेशन आहे. ॲग्रेशन क्रिकेट खेळावं लागेल, ॲग्रेसिव्ह क्रिकेट खेळावं लागेल. क्रिकेट हा खेळ आहे ना, तो भावनांचा खेळ आहे मित्रांनो. या खेळाचा आदर करा. मैदानात ॲग्रेशन असले तरी चालेल, मैदानाच्या बाहेर संबंध जपा. याच क्रिकेटने आपल्याला अनेक मित्र परिवार दिला, अनेक नातेसंबंध दिलं. आणि याच क्रिकेटने या झगमगात्या दुनियेमध्ये अनेक मित्र परिवार आपल्यापर्यंत पोहोचवला. क्रिकेट कसा बदलला या आधुनिकच्या युगामध्ये. क्रिकेटमध्ये आलं ग्लॅमर, पैसा, प्रसिद्धी.
याच्या अगोदर जे आमचे जुने जाणते खेळाडू असतील ते देखील आज पंच देखील आहेत, ते देखील क्रिकेट खेळलेले आहेत त्यांच्या काळामध्ये. मात्र या 12-14 वर्षामध्ये क्रिकेट खूप बदललं. माझ्या समवेत या ठिकाणी समीर ठाकूर. यूट्यूब आला आणि यूट्यूबच्या दुनियेमध्ये क्रिकेट खूप एका वेगळ्या उंचीवर गेलं. आदरणीय प्रमोद सिंग सर या ठिकाणी उपस्थित आहेत. वेलकम सर, आप आए बाहर आ गई. या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत करतोय आदरणीय प्रमोद सिंग सर. 12 चेंडू आणि 22 धावांचं इक्वेशन. 12 चेंडू आणि 22 धावा. रायगड नगरीचं हे क्रिकेट आहे, पनवेल शहराचं क्रिकेट आहे आणि मोरबी गावाचं क्रिकेट आहे. आज खऱ्या अर्थाने नाईट क्रिकेट प्रतियोगितेचा विचार केला ना तर रायगड जिल्हा मग पनवेल शहर या शहरांमध्ये अनेक नाईट क्रिकेट प्रतियोगिता आपल्याला पाहायला मिळतात. विकेट हॅट्रिकसाठी कॅश पारितोषिक 1000 रुपये. येस सर, स्वप्नील याच्याकरता देखील विकेट हॅट्रिक करता 1000 रुपयाचं कॅश पारितोषिक. अमन आलाय गोलंदाजी करता. 12 चेंडू 22 धावा. हे इक्वेशन आहे. फटका एक्झिक्यूट केला, मात्र चेंडू हवेमध्ये परतावा लागेल बॅटरला. अजून एक विकेट, एक चांगला झेल. बघा 12 चेंडू आणि 22 धावांचं इक्वेशन आलाय. विकेट पहिल्या चेंडूवर. 11 चेंडू आणि 22 धावांचं इक्वेशन. या दरम्यान आदरणीय सन्माननीय कमलाकर राजाराम पाटील साहेब यांच्याकडनं या स्पर्धेकरता 5,000 रुपयाचं कॅश पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद, आभार प्रकट करतोय. कमलाकर राजाराम पाटील यांच्यातर्फे 5,000 रुपयाचं रोख रकमेचं या ठिकाणी ही मदत आहे, आर्थिक मदत या स्पर्धेकरता. कारण एखादी स्पर्धा आयोजन करणं, अनेक स्पर्धा आम्ही देखील आयोजन केलेल्या आहेत. खूप मेहनत आहे, याची जाण मात्र या मान्यवर पाहुण्यांना आहे. हो, हा बॉल फुलटॉस बॉलला पाठवलाय कार्पेटच्या साहाय्याने ऑफ ड्राईव्हच्या. हा फटका आहे. तोपर्यंत एकच धाव. थोडंसं कलेक्शन खराब आहे. एकच धाव. 10 चेंडू आणि 21 धावांचं इक्वेशन. नवीन फलंदाज मिस्टर रोहन. स्ट्राईक इनला येतोय आविष्कार. अजूनही एक हाती झुंज देतोय. अजूनही सामन्यामध्ये ट्विस्ट इन द टेल. 10 चेंडू 21 धावा. 8 चेंडू आणि 14 धावांची एक संघर्षपूर्ण इनिंग खेळतोय मिस्टर आविष्कार पाटील. हो, ज्याचा उल्लेख केला स्टेट ऑन ड्राईव्ह. हा येतोय फ्लॅट. अजूनही डिसिजन पेंडिंग आहे. हा येतो फ्लॅट हिट, फ्लॅट षटकार. ऑन ड्राईव्हचा लाजवाब स्ट्रोक. सरळ भेदला, या चेंडूला फेकून दिला गोलंदाजच्या डोक्याच्या वरनं. फ्लॅट हिट, फ्लॅट षटकार. नऊ चेंडू आणि 15 धावांचं इक्वेशन. आकडा बदलला, समीकरण बदललं, टार्गेट बदललं. बघूया आविष्कार. ओहो, आता मात्र लो फुल टॉस. दडपण, प्रेशर, एक्स्ट्रा प्रेशर आणि हा नो बॉल षटकार. बदललाय आकड्याचा खेळ, बदललाय सामन्याचा पारडा. आणि या ठिकाणी अजून एक षटकार. 6+1 आविष्कार नावाचं वादळ त्या मैदानावर खेळपट्टीवर घोंगावतंय आणि धावसंख्या स्कोर कार्डवर एकूण 45. आता मात्र 9 चेंडू आणि 8 धावांचं इक्वेशन. आठ धावांचं इक्वेशन. आविष्कार याच्या बॅटिंगने या सामन्याचं पारडं पूर्णपणे बदललेलं आहे, झुकवलेलं आहे. दडपण आहे, प्रेशर आहे. एखादा ड्रीम बॉल डिलिव्हर करावा लागेल गोलंदाजाला.
अजून एक फुलटॉस बॉल, फ्री हिटचा बॉल त्याला पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक तिसरा षटकार हॅट्रिक. आविष्कार नावाचं हे वादळ मी म्हटलं ना, आणि या मैदानावर या खेळपट्टीवर घोंगावतोय. इक्वेशन आहे आता मात्र पेटाली संघाचा कॅप्टन लगेच या ठिकाणी आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्सकडे उपस्थित राहायचं आहे. 8 चेंडू आणि 2 धावा आविष्कार याचा हा जबरदस्त खेळ. डॉट बॉल डिलिव्हर केलाय, कमबॅक केलं या गोलंदाजाने. 7 चेंडू आणि 2 धावा, 12 चेंडू आणि 32 धावांची वादळी स्फोटक खेळी. या खेळीमध्ये तब्बल लगातार मारलेले 3 षटकार, एकूण 4 षटकार 2 चौकार. अप्रतिम खेळ. 7 चेंडू आणि 2 धावांचं इक्वेशन. शॉर्ट पिचर बॉल, हा विनिंग शॉट, फिनिशिंग टच दिलाय, बॅट वर केलाय या बॅटरने. आविष्कार वेल प्लेड यार, वेल प्लेड. 13 चेंडू आणि 36 धावांची ही मॅच विनिंग नॉक. आणि या सामन्याचा हिरो, या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच नो डाऊट मिस्टर आविष्कार पाटील. लगेच पेटाली संघाचा कॅप्टन आमच्या प्रेझेंटेशन बॉक्सकडे यायचं आहे. चला पहिला हँडशेक करून घ्या. क्रिकेटने आपल्याला शिकवलं, या क्रिकेटने आपल्याला प्रसिद्ध केलं या मैदानात.